श्री मंगेश रमेश चव्हाण आमदार श्री मंगेश रमेश चव्हाण आमदार 17 चाळीसगाव जिल्हा जळगाव मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे हे आमदार आहेत चाळीसगावचे। मंगेश चव्हाण यांचा जन्म 23 ऑगस्ट 1983 वाकडी तालुका चाळीसगाव येथे झाला, जिल्हा जळगाव। त्यांचं शिक्षण HSC सायन्स इतकं झालं असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात। ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभा या आहेत। त्यांना एकूण 2 मुले असून शेती व व्यापार हा त्यांचा व्यवसाय आहे। भारतीय जनता पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते असून भारतीय जनता पक्षातर्फे 1919च्या निवडणुकीत 2019च्या निवडणुकीत 17 चाळीसगाव जिल्हा जळगाव या मतदारसंघातून ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे। त्यांना वाचनाचा छंद असून त्यांचा पत्ता शिवनेरी, ग्रामपंचायत शेजारी, खरजाई रोड, टाकळी, चाळीसगाव, चाळीसगाव जिल्हा जळगाव तेथे त्यांचं कार्यालय आणि निवासस्थानही आहे। आता या मंगेश चव्हाण आमदार यांना 2019च्या निवडणुकीमध्ये जी काही मतं मिळाली त्याचे एक आढावा आपण घेतो। एकूण मतदान झालं होतं 2,17,953 आणि पैकी भारतीय जनता पक्षाचे श्री मंगेश रमेश चव्हाण यांना 86,515 इतके मतं मिळाली। त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी होते श्री राजीव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांना 82,228 इतकी मतं मिळाली। आणि त्यानंतर श्री मोरसिंग राठोड हे वंचित बहुजन आघाडीचे होते, यांना 38,429 इतकी मतं मिळाली। आणि डॉक्टर विनोद कोटकर हे अपक्ष होते, त्यांना 4,617 मतं मिळाली। आणि नोटाला 1,677 इतकी मतं मिळाली। तर 86,515 हे मंगेश चव्हाण यांची मतं आणि 82,000 म्हणजे फक्त 4,000 मताच्या फरकाने त्यांचा विजय झालेला आहे। पण त्यांच्या विरोधी जी मतं आहेत ती जवळजवळ त्यांच्या विरोधातली 1.25 लाख मतं त्यांच्या विरोधात आहेत। जवळजवळ ते 40,000 मतांनी निवडून आले आणि त्यांच्या विरोधात जवळजवळ 1,30,000 इतकी मतं त्यांच्या विरोधामध्ये आहेत। पण ही मतं भारतीय राष्ट्रवादी जनता पक्षाच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतं आहेत 42,000, वंचित बहुजन आघाडीची चांगली मतं आहेत 38,000, जवळजवळ 40,000 जमायची, आणि अपक्षालाही 4-5,000 मतं मिळाली। म्हणजे हे थोडक्यात ते निवडून आलेले आहेत। एकूण मतदार 2,17,000 मतदानापैकी फक्त 86,000 मतदानाने निवडून आलेले भारतीय जनता पक्षाच्या लाटेमध्ये। तर तो त्यांचा एक योग म्हणा किंवा मोठेपणा म्हणा, पण ते निवडून आले। आता हे यावेळेस ते निवडून आले 2019ला जी परिस्थिती होती निवडणुकीची ती फार वेगळ्या पद्धतीची होती। आणि आता 2024ची जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये फार वेगळ्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार आहे। कारण येथे मुख्य जे राष्ट्रीय पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजप, या 2 पक्षाला शिवसेनेची एक गट जाऊन मिळालेला आहे। शिवसेनेचा एक गट भाजपला मिळाला आणि शिवसेनेची फूट झाल्यानंतर दुसरा गट हा काँग्रेसला मिळाला। तसाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट भाजपला मिळाला आणि दुसरा गट काँग्रेसला मिळाला।
म्हणजे आघाडी कशी झाली, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा एक गट महायुती, आणि दुसरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही महाविकास आघाडी, अशा पद्धतीचं एक असं आतर्की असं राजकारण किंवा ध्रुवीकरण झालेलं आहे. आणि हे जे पक्षाचं ध्रुवीकरण आहे हे काय व्यवस्थित वाटत नाही. हे व्यवस्थित असं आहे अशातला भागत नाही. 3 पक्ष एकत्र येणार, 3 पक्षाचे विचार वेगवेगळे, परंतु सत्तेसाठी हे कशाही पद्धतीचे आणि काही करायला तयार असल्यामुळे त्यांनी तशा पद्धतीचं केला. दुसरी गोष्ट यामध्ये की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, या पक्षाने निवड मताचा अधिकार लोकांनी आपल्याला सत्ता हा एकच पक्ष प्रचार त्यांनी सुरू केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, आम्ही तुम्हाला योजना देऊ. बाकीचे रस्ते खडखडत असताना, तुमच्या रस्त्यावरचे खड्डे तसे का असताना, तुमचे खतं, शेतकऱ्यांची खतं किंवा इतर काही जे महत्त्वाचे मूलभूत लोकांचे प्रश्न सोडून लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका आजोबा, लाडका चुलता, अशा पद्धतीचं ज्या योजना आहेत त्या कॉपी आहेत. ह्या योजना कुठल्या कॉपी आहेत? ह्या मध्य प्रदेश योजना आहे, लाडली बहीण योजना, तिथं 3,000 दिले होते एक. त्यानंतर एक कर्नाटकची एक योजना आहे मुख्यमंत्र्याची, ती एक योजना. ह्या योजना करून लोकांना फक्त पैसे वाटप करायचं आणि मतं मिळवायचे, पुन्हा सत्तेवर यायचं आणि त्यांचेच पैसे त्यांना द्यायचे. हे काही स्वतःच्या खिशातून कोणी दिलेलं नाही आहे. पण एकंदरीत तटस्थ दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हा सत्तेचा खेळ एकदम अचंबित करणारा आहे. इकडचा जर म्हटलं तर त्याच्यावर दुसरा पक्ष काय म्हणतो, तुम्ही 1,500 दिले, 2,000 दिले, आम्ही 3,000 देऊ. म्हणजे मतदारांना भुलवण्यासाठी हे लोक काय काय करतील याचा काही यामध्ये भाग राहिलेला नाही आहे. म्हणजे हा जो भाग आहे तो एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितला आपण तर एकदम व्यवस्थित पद्धतीचा हा काही भाग राहिलेला नाही आहे. म्हणून आता यावेळेस काय केलं पाहिजे की हे जे कोण निवडून येईल, आमदार कुठला निवडून येईल, तर तो निवडून येण्याची शक्यता, त्याचं वैयक्तिक कार्य, लोकांमधील प्रभाव, स्वतःजवळ असलेला त्याचा पैसा किती खर्च करू शकतो, किती कोटी किंवा काय, तो एक भाग राहील. आणि लोकांशी असलेले संबंध, त्यानंतर जे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचे आपल्याबरोबर आलेले आहेत ते किती काम करतात त्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे यावेळेच्या ज्या ऐतिहासिक ज्या निवडणुका होणार आहे, या निवडणुका फक्त सत्तेसाठी होणार आहे, लोकांच्या विकासासाठी या निवडणुका नाही. म्हणजे एकंदरीत शेतकरी, सर्वसामान्य लोक वगैरे सगळ्यांचा हे विषय सोडून फक्त मत या पद्धतीमध्येच हा सगळा खेळ चाललेला आहे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल आम्ही अजून तटस्थपणेच सर्व प्रकारे हा भाग बघत असतो आणि त्यावर मतदान व्यक्त करत असतो. तर आपल्या या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि या मतदारसंघामध्ये हे मंगेश चव्हाण आमदार हे परत निवडून येतील का, आले तर किती मतं निवडून येतील, की ते पराभूत होतील, हे चांगले आमदार आहेत का, लोकांची कामं केलेली आहेत का, या संदर्भामधल्या कॉमेंट करा. आणि या ATM चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लाखो लोक आमचा हा चॅनल बघतच असतात. तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटही करा.